आणि आपण असा प्रचार करत नाही की प्रभूला तुम्हाला दंडित करायचंय, He wants to judge you. त्याला तुमचा न्याय He करायचा wants आहे, to punish you. तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. No, that is not what we preach. नाही, आपण असा प्रचार करत नाही. We are not asked to preach that. आपल्याला तसा प्रचार करण्यास सांगितलंच नाहीये. Amen. Amen. We are preaching the goodness of God. आणि आपण देवाचा चांगुलपणाविषयी प्रचार करत आहोत. As a whole, the church is not preaching this. आणि एक मंडळी या नात्याने आपण असा प्रचार करत नाहीये. We are still telling people that God is angry with them. आणि अजूनही आपण लोकांना असं सांगतो की प्रभू त्याच्यावर रागावलाय. And then we wonder why people don't come running to the church. आणि मग आपण विचार करतो लोक आज धावत मंडळीला का येत नाहीये. Romans 2:4 is a very beautiful verse. आणि रोमकरास 2:4 सुंदर वचन आहे. All our messages, our preaching is based on this verse. आणि आपला सर्व प्रचार या वचनावर आधारित आहे. It says, आणि इकडे लिहिलंय, it's the goodness of God आणि हा देवाचा चांगुलपणा आहे that leads people to repentance. जे आपल्याला लोकांना पश्चातापाकडे घेऊन येतं. Amen. Amen. That leads people to God. जे देवाला लोकांना देवाकडे घेऊन जातं. When you show how good God is, जे असं आपण दाखवतो प्रभू किती चांगला आहे, then they will repent. आणि मग ते पश्चाताप It करतील. is not banging them with sin that they will repent. आणि त्यांच्यावर तुम्ही पापी आहात हे लादणं नाही म्हणून ते पश्चाताप करतील असं होणार Not नाही. that you show condemnation, आणि असं नाही की तुम्ही दंडाज्ञा त्यांना दाखवाल that they'll repent. की मग ते पश्चाताप करतील. No. When Nahi. you show God is good, they will repent. ज्यास तुम्ही त्यांना तसं दाखवाल की प्रभू चांगला आहे ते पश्चाताप करतील. You know, God is a just God, आणि प्रभू न्यायी परमेश्वर आहे, but Jesus paid the price. पण येशूने ती किंमत भरली. Amen. Amen. 1 Corinthians 6:20 says that. 1 Corinthians 6:20 सांगतं. And he totally changed the way God deals or will ever deal with mankind. आणि त्यांनी पूर्णपणे प्रभू मनुष्याबरोबर कसं हाताळतो की कसं हाताळेल ते पूर्ण बदललंय. So by our messages, आपल्या संदेशाने we are either teaching them religion, आणि आपण त्यांना धर्म तरी शिकवत आहोत, which makes them to do or be worthy to get anything from God, जे त्यांना देवापासून काही मिळवण्यासाठी योग्य असं करायचा प्रयत्न त्यांना करत or आहे, grace, किंवा मग आपण कृपेचा प्रचार which is करत आहोत. God's goodness on what Jesus did. Based on our belief of what he did, we receive. जो देवाचा चांगुलपणा आहे जे येशू ख्रिस्ताने आणला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ते स्वीकार Grace करतो. makes them to be dependent on God. आणि कृपा त्यांना देवावर अवलंबून करते. Amen. Amen. Religion makes them to be dependent on self. आणि धर्म त्यांना स्वतःवर अवलंबून राहायला लावतं. The more you teach religion, जितका अधिक धर्म शिकवाल you are going to make them struggle तुम्ही त्यांना संघर्ष करायला लावाल to perform well चांगली कामगिरी करण्यासाठी, so that they get from God. जेणेकरून त्यांना काहीतरी देवापासून मिळेल. But if we speak grace, पण जर आपण कृपेविषयी it is बोललो, freely given to us जे मोफतरित्या प्रभूने दिलंय, because of what Jesus did on the cross. कारण जे येशूने क्रुसावर केलं त्याच्यामुळे, So our message makes the great difference. मग आपला संदेश मोठा फरक आणतो. And people are not getting this right message. आणि लोकांना हा योग्य संदेश मिळत नाहीये. You know, it is good to know the goodness, not his wrath. आणि त्याचा चांगुलपणा जाणं चांगलं आहे, त्याचा राग नाही. Even during bad times, आणि वाईट वेळेमध्ये देखील you must keep God's goodness as a center. आणि तुमच्या मधोमध देवाच्या चांगुलपणाला ठेवा. Even during bad times, आणि वाईट वेळेत देखील. never entertain this thought about God's wrath. आणि देवाचा क्रोध तुमच्यावर असा विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. Even when you did something wrong, जरी काही चुकीचं केलं असेल, have this thought that God is good to me. आणि असा विचार धरा आणि विचार करा की प्रभू माझ्या बरोबर चांगलाच आहे. Amen. आमेन. Even when you have done wrong, जरी चुकीचं केलं असेल, because you're bad, God doesn't become bad. कारण तुम्ही वाईट आहात म्हणून प्रभू वाईट होत नाही. Though you're bad, God remains good. जरी तुम्ही वाईट असाल पण प्रभू नेहमीच So चांगलाच even in राहील. your bad times, तुमच्या वाईट वेळेत देखील keep this in your mind तुमच्या मनात हे ठेवा that my God is still good. की माझा प्रभू अजूनही चांगला आहे. Amen. आमेन. That is very, very, very important. आणि हे खूप 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 महत्वाचं आहे. Otherwise, sin will condemn you. नाही तर मग पाप तुम्हाला दंडितच करेल. Sin is just waiting आणि पाप वाट पाहत आहे to condemn you. तुम्हाला दंडित करण्यासाठी. If you have done some mistake, जर काही चुका केल्या if असतील, you have done some wrong, काहीतरी वाईट केलं, चुका केल्या असतील, God has not changed. प्रभू काय बदलला नाही, He is the same. तोच सारखाच आहे. He is still good. तो अजूनही चांगला आहे. Amen. आमेन. If you have heard wrong messages, चुकीचे संदेश ऐकले असतील,
It gives this mentality आणि अशी मानसिकता तुम्हाला ही तयार that होते when I've done something wrong, की मी जर काही वाईट केलं God असेल is angry. प्रभू माझ्या रागावलाय. Did God change? प्रभू काय बदलला काय? Hello? No. नाही. Your information is wrong. तुमची माहिती चुकीची आहे. The Bible says if you're faithless, God remains faithful. जरी तुम्ही विश्वासहीन असाल तरी प्रभू विश्वासू आहे. If you're bad, God remains good. जरी तुम्ही वाईट असाल प्रभू नेहमी चांगलाच राहील. Keep that in your mind. हे तुमच्या मनात ठेवा. Keep that in your mind. तुमच्या मनात ही गोष्ट ठेवा. He never changes. तो कधीच बदलत नाही. Amen. Amen. He never changes. तो कधीच बदलणार नाही. During the time when you make mistakes, जेव्हा तुम्ही चुका करता, when you do something wrong, काहीतरी वाईट चुकीच्या गोष्टी करता, sin is waiting पाप वाट to पाहताय make you feel condemned तुम्हाला दंडित वाटण्यासाठी and to tell you that God is angry at you. आणि तुम्हाला हे सांगण्यासाठी की प्रभू तुमच्या रागावलाय. But if you don't know, if you've not been hearing the right message, पण जर तुम्ही योग्य संदेश ऐकत नसाल you'll allow sin to condemn you मग तुम्ही पापाला तुम्हाला दंडित करायला and परवानगी make द्याल you feel miserable. आणि मग तुम्हाला असं अस्वस्थ आणि वाईट वाटायला लागेल May even keep you away from God, आणि ते तुम्हाला देवापासून दूर ठेवेल, away from the church and fellowship. मंडळी आणि सहभागितेपासून दूर ठेवेल. Amen. आमेन. So even during these times, आणि मग या वेळेत देखील know God is good. आणि हे जाणून घ्या की प्रभू चांगलाच आहे. Amen. आमेन. God is good. प्रभू चांगला आहे He is good all the time. आणि तो सर्वदा चांगला आहे. Even when you did wrong, जरी He वाईट is केलं good. जरी वाईट केलं असेल तो चांगला आहे. When you are bad, He is good. तुमच्या वाईट वेळेमध्ये वाईट असताना तुम्ही When चांगले you have आहात. done wrong, He is right. जरी तुम्ही चुकीचं केलंय तो योग्य आणि Amen. चांगला आहे. He will not stop loving you. तो प्रेम करायचं बंद करत नाही. This is very important. आणि हे महत्वाचं आहे. You know, others, sin will take advantage नाही तर मग पाप फायदा घेईल to condemn you. तुम्हाला दंडित करण्यासाठी. But if you believe, even if I've done wrong, God is good to me. आणि जर तुम्ही असा विश्वास धराल की जरी मी वाईट केलं आणि चुकीचं केलं तरी प्रभू माझ्यावर चांगला आहे Takes away the power of sin to rule over you. आणि तुमच्यावर पापाचं राज्य करण्याचं सामर्थ्य ते काढून घेतं. Amen. आमेन. He loses power over आणि you. तुमच्यावर पापाचं सामर्थ्य गमावलं जातं. When you see God's goodness, जेव्हा तुम्ही देवाचं चांगलपणा पाहता sin loses its power. पाप त्याचं सामर्थ्य गमावतं And you'll turn to Him rather away from Him. आणि तुम्ही त्याच्याकडे वळाल त्याच्यापासून वळणार नाही. That's what Romans 6:14 says. आणि हेच रोमकरा 6:14 सांगतं. Sin shall not have dominion over you. आणि पाप तुमच्यावर सत्ता करणार नाही Because you are seeing the goodness of God. कारण तुम्ही देवाचा चांगुलपणा पाहताय. Amen. Amen. When you see the goodness of God, ज्या देवाचा चांगुलपणा तुम्ही sin पाहाल has no power over you. तुमच्यावर पापाचं राज्य चालत नाही Satan through sin has no power over you. आणि सैतान त्याच्या पापाच्या द्वारे तुमच्यावर राज्य He करत नाही. cannot dominate you. तो तुमच्यावर सत्ता करत नाही. That's why we preach the gospel, the good news of grace. म्हणून आपण कृपेची सुवार्तेचा प्रचार That करतो sin lose its dominion. जेणेकरून पाप त्याचं राज्य गमावेल, Satan loses power over you. सैतान त्याचं सामर्थ्य तुमच्यावर गमावेल. But if you're hearing religion, पण जर धर्माविषयी ऐकताय oh my, then sin will overpower you. मग पाप तुमच्यावर अधिराज्य It will गाजवेल, make you feel condemned. ते तुम्हाला दंडित It करेल, will put fear. भीती घालेल, It will separate you. तुम्हाला वेगळं It will करेल, keep you away from God. देवापासून दूर ठेवेल, It will rule over you. तुमच्यावर राज्य करेल. Amen. Are you understanding? तुम्हाला हे समजत आहे का? Satan and sin shall not have dominion सैतान आणि पाप तुमच्यावर राज्य करणार नाही over you. तुमच्यावर. Why? का? For you're not under religion. कारण तुम्ही धर्माखाली नाही, You're not under law, तुम्ही नियमशास्त्राखाली नाही, but you're under grace. पण तुम्ही कृपेखाली आहात. What is grace? कृपा म्हणजे काय? Grace is the goodness of God. कृपा म्हणजे देवाचा चांगुलपणा. Independent of your goodness. तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त Even if you're not good, जरी तुम्ही चांगले God नसाल is good. प्रभू नेहमी That चांगला is आहे grace. आणि ही त्याची कृपा आहे. Amen. Amen. When you see God as good, जेव्हा तुम्ही प्रभूला चांगलं म्हणून पाहता Satan has no power. सैतानाचं सामर्थ्य नसतं. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? Oh my, if you get this revelation, I'm telling you, you'll live a blessed life. जर तुम्हाला हे प्रकटीकरण मिळालं मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादित जीवन जगाल. The more you hear religion and law, जितका अधिक धर्म आणि नियमशास्त्राविषयी ऐकाल sin will dominate you. पाप तुमच्यावर राज्य करेल. You cannot be free. मग तुम्ही मोकळे होणार नाही. Amen. Only when you see God is good. आणि ज्यावेळेस तुम्ही पाहता की प्रभू Only चांगला when आहे, you hear grace, फक्त ज्यावेळेस तुम्ही कृपा ऐकता Satan loses power. सैतान त्याचं सामर्थ्य He गमावतो. cannot
dominate you. तो तुमच्यावर राज्य करू He शकत can नाही, do nothing. तो काहीही करू शकत नाही. Because even if you're bad, कारण जरी तुम्हाला वाईट असाल, you know he's good. तुम्हाला माहिती आहे तो चांगला आहे. Amen. Amen. What will Satan do? मग सैतान काय करेल? Nothing. काहीच करू शकणार नाही. Sin cannot hold you. पाप तुम्हाला धरू शकत नाही, It cannot bring you into bondage. ते तुम्हाला बंधनात आणू शकत नाही. What a blessing Jesus is. किती मोठा आशीर्वाद प्रभू येशू आहे. Amen. Amen. Don't let condemnation or fear keep you from turning to God. आणि कुठलीही दंडाज्ञा किंवा भीती देवापासून तुम्हाला दूर ठेवू नये. Trust that God wants you to experience his goodness. आणि भरोसा ठेवा की प्रभूला हवे तुम्ही त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यावा. He's waiting that you enjoy his goodness. आणि तो वाट पाहतो की तुम्ही त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यावा. He's a good God. तो चांगला प्रभू All आहे. good gifts come from heaven. चांगल्या सर्व दान स्वर्गात येतात. God's very nature is good. आणि प्रभूचा स्वभावच चांगला आहे. It's very important that we recognize God's goodness. आणि हे महत्वाचं आहे, आपण देवाचं चांगुलपणा ओळखून घ्यावा. Many times you may think God is not good to you. अनेक वेळा तुम्ही असा विचार कराल की प्रभू चांगला नाहीये. Many times you may think that God is not in the midst of problem. आणि अनेक वेळा असा विचार कराल की समस्येच्या मध्ये प्रभू नाहीये, He's not close to you. तो तुमच्या जवळ नाहीये. Because the devil will keep on speaking like that. कारण सैतान नेहमी असं बोलत राहील. Even in the Bible we read. आणि बायबल मध्ये देखील आपण many वाचतो. times They said that they did not know that God was in the midst, though God was in their midst. आणि अनेक वेळा तिकडे त्यांना माहित नव्हतं की प्रभू त्यांच्या मध्ये होता, कारण प्रभू तिथे होता मध्ये. In Genesis 28:16, आणि उत्पत्ती 28:16 the Bible says Jacob woke up from his sleep, आणि बायबल सांगते याकोब झोपेतनं उठला. and the Bible says he thought surely the Lord is in this place, आणि त्याने असा विचार केला की नक्कीच प्रभू या ठिकाणी and आहे. I was not aware of it. आणि त्याला त्याची जाणीव नव्हती. Look at this. पहा, Many times you're not aware, but God is there. अनेक वेळा आपल्याला जाणीव नसते पण प्रभू असतो. Because you're not aware, that doesn't mean God is not there. कारण तुम्हाला जाणीव नाही याचा अर्थ नाही की प्रभू तिकडे He नाहीये. is there, तो तिकडे आहे, working for you, तुमच्यासाठी काम करत आहे, protecting you, तुम्हाला संरक्षण देत आहे, blessing you, आशीर्वाद देत आहे, helping you, सहाय्य करत आहे, showing favor on you. तुमच्या अनुग्रह दाखवत आहे. Amen. Amen. So these men of God, they also were not aware. They thought, I never knew. आणि हे देवाच्या सेवकांना माहित नव्हतं, त्यांना देखील जाणीव नव्हती. God doesn't leave. प्रभू काय सोडून जात नाही, He's there with you always. आणि तो नेहमी तुमच्या बरोबर असतो. Even when the Israelites were walking in the desert आणि त्या वाळवंटात इस्रायल लोक चालत असताना and they found no water आणि त्यांना पाणी सापडत नव्हतं and they cried to God, आणि देवाकडे ते रडू लागले. if God is in our midst, आणि जर प्रभू आमच्या मध्ये असेल, this should not have happened. मग असं घडलं नसतं. See, that is what the thought last time I told you. आणि असं विचार त्यांचे होते, मी Their मागच्या thought was सांगितलं. always, if God is with us, nothing will happen. आणि त्यांचे विचार असे होते की जर प्रभू आमच्या मध्ये तर काही घडणार नाही. Amen. They said, is God in our midst? की प्रभू आमच्या मध्ये आहे. You know, there's something strange about this. आणि याविषयी काहीतरी वेगळं आहे. You know, when everything is fine, आणि जे सर्व काही व्यवस्थित असतं when everything is going on smoothly, आणि सर्व काही व्यवस्थित चाललं असतं people don't say, where is God? आणि लोक म्हणत नाही प्रभू कुठे. हेलो, जब सब अच्छा चल रहा है, जब ये हमारे मन में प्रभु के बारे में याद भी नहीं आता है, you never say, where is God? तुम्ही म्हणत नाही प्रभू कुठे. When there's no problem ज्या समस्या नसते in your home, in your family, तुमच्या घरात कुटुंबात everything is running smoothly, आणि सर्व काही व्यवस्थित you चाललंय, don't say, where is God? तुम्ही म्हणत नाही प्रभू कुठे. You don't even say, oh, God's hand is upon us, that's why everything good is happening. आणि तुम्ही असंही म्हणत नाही की प्रभूचे हात आपल्यावर आणि सर्व काही व्यवस्थित चाललंय. You don't say, why this good thing is happening in my life. आणि तुम्ही असं म्हणत नाही की ह्या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात का घडत आहेत. We don't say that. आपण असं म्हणत नाही. We don't say it's because God is in the midst, that's why everything is going on well. आणि आपण असं म्हणत नाही की प्रभू आपल्या मध्ये म्हणून सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत. We never say God is taking care of us, protecting us. आणि आपण म्हणत नाही की प्रभू माझं संरक्षण करताय, माझी काळजी घेत आहे. Only when things go wrong, आणि ज्यावेळेस गोष्टी वाईट घडतात we think, where is God? मग आपण म्हणतो प्रभू कुठे. जब भी प्रभु का याद आता है, जब भी बुरा समय होता है, किधर है प्रभु? जब भी अच्छा समय में ये नहीं बोला प्रभु हमारे बीच में है, वो आशीर्वाद कर रहा है, धन्यवाद प्रभु, उसका याद ही नहीं करते हम लोग. बुरा टाइम में वेयर इज गॉड? आणि वाईट वेळेत प्रभू कुठे. अच्छा टाइम में तुमने कभी उसके बारे में सोचा भी नहीं. क्यों अच्छा चल रहा है? लक नहीं, गुड फॉर्च्यून नहीं है, because God is with you. कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे He is doing everything for you. आणि तोच सर्व काही तुमच्यासाठी But करत did you आहे. ever give a thought and thank him? पण तुम्ही असं विचार करून त्याचे आभार मानले काय. Never. कधीच नाही. When we have problems, ज्या समस्या we येतात come running to church. आणि आपण धावत When we मंडळीला have येतो. problems,
we complain, murmur, grumble. आणि ज्या समस्या येतात आपण कुरकुर तक्रार करतो. But when everything is fine, पण ज्या गोष्टी व्यवस्थित we असतात never open our mouth to acknowledge that because the Lord is in our midst, I'm blessed. आणि आपण आपलं मुख उघडत नाही हे जाणून घेण्यासाठी किंवा कबूल करण्यासाठी की कारण प्रभू आपल्यामध्ये म्हणून आशीर्वादित What if the आहोत. Lord says, oh, अच्छा समय में मेरा सब एंजल्स को देवदूत को प्रोटेक्ट करने लगा है, मेरा याद भी नहीं किया, मेरे और देखा भी नहीं, चलो मेरा हाथ निकाल देता हूँ. ये प्रॉब्लम आया तो बोल प्रभु, हाँ अभी याद आया है तुमको. हाँ, मैं ऐसे हाथ निकालते रहूंगा, ये प्रभु प्रभु बुलाएगा, एटलीस्ट मेरा याद तो करेगा मेरा बच्चा. नहीं तो पूछता भी नहीं मुझे. अच्छा समय में कभी नहीं पूछा, बुरा समय में प्रभु किधर है पूछता है. हाँ, हेलो, आर यू सीइंग दिस? तुम्ही पाहताय का? How can God promote you? मग तुमची प्रभू If बढोतरी you कशी करेल? only remember Him in bad times. आणि फक्त तुम्ही वाईट वेळेतच जर त्याची आठवण केली तर We are so selfish. आणि आपण इतके स्वार्थी असतो We don't want to thank Him. आणि आपल्याला त्याचे आभार मानायचं We नसतं don't even acknowledge आणि आपण कबुली करत नाही. the good things are happening in my life because of God. आणि ज्या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घडत आहेत देवामुळे, Let me thank Him. चला मला त्याचे आभार मानू द्या. Amen. Amen. When you thank Him that way, जस अशा प्रकारे He will आभार मानता promote you. तो तुमची उन्नती He will करेल, lift you. तो तुम्हाला उंच करेल, He will bless you more. अधिक आशीर्वादित करेल. Amen. Amen. I will thank because our children are strong and blessed, की तुमची लेकरं बळकट आणि आशीर्वादित आहे म्हणून त्याचे आभार मानले काय? that we have a family, की आपल्याकडे कुटुंब आहे, we are married, की आपला विवाह we झाला have आहे, a home. एक घर आहे. We never thank God. आणि आपण देवाचे आभार मानत नाही. It's the goodness of God. आणि हा देवाचा चांगुलपणा आहे. Amen. Amen. It's the goodness of God. आणि हा देवाचा You know, the चांगुलपणा Bible says in Matthew 5:45, आणि बायबल मध्ये 5:45 मध्ये He सांगतो gives sunlight to both evil and good. आणि तो वाईटाला आणि चांगल्याला सूर्यप्रकाश देतो. Look at this. पहा. He sends rain to the just and the unjust. आणि न्याय आणि alike. अन्याय लोकांवर पाऊस पाडतो. That's the goodness of God. आणि हा देवाचा चांगुलपणा आहे. That's why I told you. म्हणून मी सांगितलं, Even if you're bad, जरी तुम्ही वाईट असाल He is good. तो नेहमीच चांगलाच असेल. Amen. Amen. When you become bad, don't think God becomes bad. आणि तुम्ही जस्ट वाईट व्हाल असं विचार करू नका की प्रभू देखील That's वाईट the झाला. teaching of religion. आणि हा धर्माचं हे शिक्षण आहे. प्रभु बहुत गुस्से में, प्रभु बहुत नाराज है. हाँ, अरे किस बात के लिए? Jesus has paid it all. आणि येशूने पूर्ण किंमत भरली आहे. Everything is paid for. सर्व काही गोष्टींची किंमत भरण्यात आली आहे. Jesus is the divine receipt himself. आणि येशू स्वतः ते दैवी बिल आहे. Amen. Amen. वो divine receipt है Jesus खुद. तुम Jesus बोला तो मतलब paid. Amen. Receipt बताता है. Amen. Amen. He has paid it all. त्यांनी पूर्ण किंमत भरली And आहे. he himself is the divine receipt for you. आणि तुमच्यासाठी तो स्वतः दैवी पावती आहे. When you call Jesus, why will God be angry at you? आणि जसं मी येशू बोलता प्रभू तुमच्यावर का रागावलेला असेल? All through the day you must be thanking the Lord. आणि पूर्ण दिवसामध्ये तुम्ही त्याचे आभार मानले And पाहिजे. that way you keep remembering our God. आणि त्या प्रकारे तुम्ही नेहमी देवाची आठवण ठेवाल. And your faith will always work. आणि तुमचा विश्वास नेहमी काम Your करेल. mind will be stayed on God. तुमचं मन देवावर You'll असेल have perfect peace. आणि तुमच्यामध्ये परिपूर्ण शांती असेल. Amen. Amen. You know, our Father's grace has the quality of joy. आणि आपल्या पित्याच्या कृपेमध्ये आनंदाचे गुण आहेत. When you look to God as grace जास्त तुम्ही देवाला कृपा म्हणून पाहता, or good, किती चांगलं म्हणून पाहता, you'll be joyful. तुम्ही आनंदी असाल. Amen. Amen. When you grumble and murmur and complain, आणि कुरकुरात तक्रार तुम्ही करत असाल, it takes away your joy ते तुमचा आनंद काढून घेतं and you lose your spiritual strength. आणि तुमचं आत्मिक बळ तुम्ही गमावता. So thank God for His goodness. आणि त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार Thank माना. God for your health. देवाला आभार माना तुमच्या Thank God for स्वास्थ्यासाठी, your spouse. तुमच्या जोडीदारासाठी, Thank God for your children. तुमच्या लेकरांसाठी. God gave them to you प्रभूने त्यांना तुम्हाला दिलंय as a loan. आणि एक लोन म्हणून Take care of them. त्यांची काळजी घ्या. They are His precious. आणि ते त्याचे मौल्यवान आहेत. Amen. Amen. They were His own. ते त्याचे स्वतःचे He होते. gave it to you. त्याने तुम्हाला दिलंय. If you only knew how you came, आणि जर तुम्हाला समजलं की तुम्ही कसे आला, if you know that mystery, जर तुम्हाला ते रहस्य based समजलं, on that mystery I'm talking. आणि त्या रहस्याच्या आधारे मी बोलत आहे. God gave His beloved, प्रभूने त्याचे प्रिय तुम्हाला दिले आहेत, Ladla, the most precious. जे सर्वात The most मौल्यवान beloved. ते सर्वात प्रिय आहेत त्याचे. It could be your spouse or your child. तुमचे
जोडीदार असेल किंवा लेकर असतील as a loan. Take care. आणि त्याची काळजी घेण्यासाठी एक लोन म्हणून This is my precious child. हे माझे प्रिय लेकर आहेत. Amen. Amen. ये नहीं कि मेरा राइट टाइम में कुछ भी करेगा. हाँ? That one is God's beloved. आणि ते प्रभूचे प्रिय आहेत. Take care. त्यांची काळजी घ्या. Amen. Amen. Even in the marriage relationship. आणि विवाहाच्या संबंधांमध्ये Take care. काळजी घ्या. That's God's beloved. आणि ते प्रभूचे प्रिय आहेत. He has given it to you. त्यांनी तुम्हाला त्यांना दिलंय. Amen. Amen. That's the way you handle one another. अशा प्रकारे एकमेकांबरोबर तुम्ही वागा. Okay, I don't want to tell you that mystery because some people may not understand. आणि ते रहस्य सांगायचं नाही कारण काही लोकांना समजणार नाही. I told you yesterday, आणि मी काल सांगितलं it's because of His goodness some of us are alive today. आणि आज त्याच्या चांगुलपणामुळे काही लोक आज आपण जिवंत आहोत. We are not addicted to any bad habit. आणि कुठली वाईट सवय तुम्हाला लागली Today नाही. you're clean, you're blessed. तुम्ही स्वच्छ आहात, तुम्ही You're आशीर्वादित forgiven. आहात, तुमची क्षमा झाली Why? आहे. का? Because of the goodness of God. देवाच्या चांगुलपणामुळे We are still alive. आपण अजूनही जिवंत आहोत. We are strong. आपण बळकट We आहोत are handsome. आणि तुम्ही देखणे You're आहात, beautiful. तुम्ही सुंदर You're आहात, confident. तुम्ही एकदम आत्मविश्वास You're a आहात, blessing. तुम्ही आशीर्वाद You dress आहात, up well. तुम्ही चांगले वस्त्र घालता You're victorious. आणि तुम्ही विजय आहात, You look good. तुम्ही चांगले You दिसता help others. आणि तुम्ही इतरांना You pray सहाय्य for करता, others. इतरांसाठी प्रार्थना You're करता, clean. तुम्ही स्वच्छ आहात, You're blessed. आशीर्वादित आहात. What is all this? आणि ह्या गोष्टी काय आहे? Goodness of God. देवाचा चांगुलपणा. Amen. Amen. Today you walked inside. आणि आज तुम्ही आतमध्ये आला It's all God's goodness. आणि हा देवाचा You चांगुलपणा came आहे. safe. आणि तुम्हाला त्यांनी सुरक्षित It ठेवलंय. is God's goodness. हा देवाचा चांगुलपणा आहे. God is lining up the right kind of people to come into your life. आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभू व्यवस्थित बरोबर लोक येऊ देतो He's arranging things in your favor. आणि तुमच्या अनुग्रहासाठी तो गोष्टी व्यवस्थित मांडत आहे. Look out only for God's goodness. आणि फक्त देवाच्या चांगुलपणाकडेच पहा. Not His wrath or judgment. त्याचा न्याय किंवा रागावर नाही. That wrath and judgment came upon Jesus. आणि तो राग आणि तो न्याय येशूवर आला. Don't look to God thinking of punishment. आणि देवाकडे एक शिक्षा म्हणून पाहू नका. Jesus took the punishment. येशूने आपली शिक्षा घेतली. Amen. Amen. Expect good things. चांगल्या गोष्टींची अपेक्षा धरा. Every moment of your life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात Something good is happening. काहीतरी चांगलं घडत आहे. Every day I declare that. आणि रोज मी असं घोषित This करतो day is God's day. आणि हा दिवस प्रभूचा Something आहे. good is happening. काहीतरी चांगलं घडत आहे. Favor is coming to me. माझ्याकडे अनुग्रह येत Blessing आहे. is coming to me. आशीर्वाद माझ्याकडे येत Finance is आहेत. coming to me. आर्थिक गोष्टी माझ्याकडे येत आहेत. People are recognizing me. लोक माझी ओळख करत आहेत. People are praying for me. प्रभू माझ्यासाठी लोक माझ्यासाठी This is प्रार्थना God's करतात day. आणि हा देवाचा दिवस आहे. Expect good. चांगल्या गोष्टींची अपेक्षा धरा Because you're expecting good from a good God. कारण चांगल्या देवाकडून चांगल्या How गोष्टींची can you अपेक्षा करताय expect bad from a good God? आणि एका चांगल्या प्रभूकडून वाईट कशी अपेक्षा करू Why do शकता you expect bad from a good God? का तुम्ही चांगल्या प्रभूकडून वाईट गोष्टींची अपेक्षा करताय He's a good God. तो चांगला प्रभू आहे That's why you can expect only good. म्हणून फक्त चांगल्याच गोष्टींची When अपेक्षा करू Jesus was शकता on this earth, ज्यास प्रभू येशू या He पृथ्वीवर showed होता God's goodness. त्याने देवाचा चांगुलपणा The Bible दाखवला says went about doing good. आणि बायबल सांगतो सर्वत्र चांगलंच करत That गेला was- You are showing God is good. आणि तो हे दाखवत होता की प्रभू चांगला आहे He went about healing and blessing and delivering people. आणि लोकांचं आरोग्य सुटका करत गेला He was showing God is good. आणि तो God हे is good. दाख- God is good. तो हे दाखवत होता प्रभू चांगला आहे प्रभू चांगला आहे आणि प्रभू Amen. चांगलाच आहे Expect good. चांगल्या गोष्टींची अपेक्षा धरा Even in bad situations. आणि वाईट स्थितीमध्ये Don't fall a prey to bad situations. आणि वाईट परिस्थितीला तुम्ही पडू नका And murmur and complain and grumble. आणि कुरकुऱ्यान तक्रार करत बसू नका Not only in good times. आणि फक्त चांगल्या वेळेतच नाही Thank God. देवाचे आभार But माना also in bad times. पण वाईट वेळेत देखील Yet you say, जरी तुम्ही I म्हणा know something good will happen. मला माहिती आहे काहीतरी चांगलं घडत आहे This problem is there, आणि समस्या असेल but God is doing something good. पण प्रभू काहीतरी चांगलंच करत आहे Amen. Amen. You'll come out of every problem. सर्व समस्यांना बाहेर याल This is the way out. आणि हा बाहेर येण्याचा This मार्ग is आहे the way out. येशू बाहेर येण्याचा मार्ग आहे Is God's goodness to you. आणि हा देवाचा चांगुलपणा When you तुमच्यासाठी think आहे about Jesus, expect good. जसं मी येशूविषयी विचार करतात चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा Amen. Wait for something good. काहीतरी चांगल्याची वाट पहा Yes, I know God is working something. मला माहित आहे प्रभू काहीतरी चांगलं काम Don't say, करत this आहे is the problem, that is the problem. Yeah, or I, woe, or I. The more you talk like that, you're opening the door to all bad things to happen in your life. आणि जितकं तुम्ही अधिक बोलता तितक्या वाईट गोष्टीसाठी दरवाजे उघडतात तुमच्या जीवनासाठी Amen. When you look into Jesus, expect good. जसं मी येशूकडे पाहतात चांगल्या गोष्टींची अपेक्षा Because धरा he's good all the time. कारण नेहमी सर्वदा तो चांगलाच When you आहे expect good,
you're opening for good. जर तुम्ही अपेक्षा चांगलीची करता चांगलंच When you घडेल. expect bad will happen in your life. जर वाईटाची अपेक्षा करता वाईटच घडेल. Because of religion mentality, आणि ही धार्मिक मानसिकता आहे. you're hearing many wrong things. अनेक चुकीच्या गोष्टी ऐकता. Condemnation, दंडाज्ञाविषयी, fear and punishment and judgment. भीती, शिक्षा आणि न्यायाविषयी. That all things Jesus bore आणि या सर्व गोष्टी येशूने for वागवलेत you. तुमच्यासाठी. He paid it all. त्यांनी सर्वत्र भरलंय Nothing is left out for you. आणि कुठलीच गोष्ट उरली नाहीये. There's nothing that God can condemn you now. आता कुठलीच गोष्टीमुळे प्रभू दंडित करणार नाही. Romans 8:1 says, आणि म्हणून रोमकर्स 8:1 "There is सांगतो, now therefore no condemnation आता यासाठी दंडाज्ञा मुळीच for नाहीये. those who are in Christ Jesus." जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत. God has put you in Christ. प्रभूने तुम्हाला ख्रिस्तात God ठेवलंय is not condemning you आणि at प्रभू all. तुम्हाला आता मुळीच दंडित करत How can नाहीये. he condemn you? तो तुम्हाला कसं दंडित करेल? When Jesus is the payment for everything. जस येशू That's सर्व it. गोष्टींची किंमत आहे And he is the good one. आणि तो चांगला व्यक्ती And आहे you're covered by the good one. आणि तुम्ही त्या चांगल्या व्यक्तीच्या द्वारे Covered आला by the robe of righteousness. आणि तुम्ही त्याच्या नीतिमत्तेने झाकलेले You have आहात. received that robe. तुम्हाला ते वस्त्र मिळालंय. Amen. Amen. Let no one make you to remove that robe. आणि कुठले वस्त्र तुम्हाला कोणी काढून How घेऊ they नये. can do it? तुम्ही ते कसं कराल? How can they do it? ते असं कसं करतील? By wrong information. चुकीच्या माहितीने. They are trying to remove that righteousness robe आणि from ते you. नीतिमत्तेचे वस्त्र ते काढून घ्यायचा And प्रयत्न make you look करतायत without Christ. आणि ते तुम्हाला ख्रिस्ता विरहित दाखवतायत. God is condemning you. आणि जस प्रभू तुम्हाला दंडित करत असं ते And you're म्हणतील bad. की तुम्ही वाईट You are आहात, good. तुम्ही चांगले You नाहीये. have the robe of righteousness. तुमच्याकडे नीतिमत्तेचं वस्त्र आहे. Amen. Amen. All day. You know, when the prodigal son, आणि उधळा पुत्र based on his information, आणि या माहितीच्या आधारे changed his identity त्याची ओळख त्यांनी बदलली and he came home. आणि तो घरी आला. The first thing the father did was put the robe of righteousness. आणि प्रथम गोष्ट पित्याने केली नीतिमत्तेचे This is वस्त्र the way धारण I केले. see you. अशा प्रकारे प्रभू तुम्हाला पाहतो. Amen. Amen. This is the way I see you. अशा प्रकारे मी तुम्हाला पाहतो. You are righteous. तुम्ही नीतिमान That's आहात the way I see you. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला You are पाहतो. not seeing that. तुम्ही असं You पाहत नाहीये. changed your identity. तुम्ही तुमची ओळख बदलली And you made yourself look like a servant. आणि तुम्ही स्वतःला एक चाकर म्हणून Not पाहिलंय. only I changed the outside, मी फक्त I बाहेरूनच want नाही, to change your mind too. तुमचं मन देखील मला बदलायचं. Amen. Amen. Hold on to that robe of righteousness. आणि नीतिमत्तेच्या वस्त्राला The धरून Lord has ठेवा. paid for it. प्रभूने त्याची किंमत भरली आहे It's the most expensive garment. आणि सर्वात महाग ते वस्त्र आहे What you see on the cross, जे तुम्ही क्रुसावर पाहता. He did all that त्याने ते सर्व to काही give केलं us this robe of righteousness. आणि नीतिमत्तेचे वस्त्र देण्यासाठी. Amen. Amen. We were not worthy. आपण योग्य नव्हतो It's not based on worthiness, आणि हे योग्यतेच्या आधारे नाहीये, on your performance, तुमच्या how कामगिरीवर good नाहीये you are. की तुम्ही किती चांगले आहात. No. नाही, Jesus paid for everything. येशूने सर्वांची With his किंमत own भरली. life. त्याच्या स्वतःच्या जीवनाने And He gave you that robe of righteousness. आणि त्याने तुम्हाला ते नीतिमत्तेचं वस्त्र दिले Before that son could speak, आणि तो पुत्र बोलण्याच्या आधीच based on his own identity made of himself, आणि स्वतःविषयीची ओळख त्यांनी बनवली त्याच्या आधीच. He's calling him Father. तो पित्याला पिता म्हणतोय. You're calling Father, तुम्ही त्याला पिता म्हणताय and you're saying, I want to be a servant. आणि तुम्ही त्याला म्हणताय मला तुझं चाकर व्हायचंय. ऐसा कैसा? तुम बाप भी बोलता नौकर भी बन रहा है. Look at this. पहा, He's calling him Father, तो त्याला पिता म्हणतोय and he's saying, I want to be a servant. आणि तो पित्याला म्हणतोय मला तुझं चाकर Who व्हायचंय. changed his identity? कोण त्याची ओळख बदलेल? The wrong information चुकीची माहिती changes your identity. तुमची ओळखच बदलून टाकते. Amen. You know, sometimes I'm shocked when I'm giving this grace, people leave the church and go and hear something religious. आणि मला message. धक्का बसतो की जस्ट मी कृपेविषयी सांगतो, लोक मंडळी सोडून धर्माविषयी संदेश ऐकतात. Why? का? You know, I was just, then a thought came. आणि मग असा विचार आला Even in heaven, आणि स्वर्गात look at this. पहा, There is the creator God. आणि तिकडे निर्माण करणारा There's the परमेश्वर आहे creation, Lucifer. आणि तिकडे निर्मिती जो लुसिफर आहे He tried to act like God आणि तो देवासारखा वागायला लागत होता and he could deceive so many आणि angels. आणि इतक्या पवित्र दूतांना त्यांनी Nearly फसवलं 1/3 angels. आणि 1/3 दूतांना फसवलं Away from the creator आणि निर्माण कर्त्यापासून दूर towards the creation. निर्मितीकडे. How can anyone be deceived that way? आणि अशा प्रकारे कोण फसलं जाऊ इधर शकतं? क्रिएटर है, इधर क्रिएशन है, और ये देवदूत लोग क्रिएटर को छोड़ के क्रिएशन के पीछे भाग गया. Means deception has so much power. याचा अर्थ फसवणुकीमध्ये किती सामर्थ्य आहे. Hello? 1/3 of the angels 1/3 left पवित्र the दूत creator निर्माण कर्त्याला सोडून गेले and followed Lucifer, a creation. आणि लुसिफर जो निर्मित आहे त्या मागे गेले.
So it's possible. मग हे शक्य आहे. Deception has power. आणि फसवणुकीमध्ये Lies सामर्थ्य has आहे, power. लबाडीमध्ये सामर्थ्य आहे, But demonic power. आणि ते सैतानी सामर्थ्य आहे, Darkness power. अंधाराचं सामर्थ्य आहे. So okay, I will come back to that later on. आणि नंतर त्याकडे पुन्हा येऊया. So expect good things every day. म्हणून रोज चांगल्या गोष्टींची अपेक्षा धरा. Don't say, अभी क्या होएगा? परिवार का क्या होएगा? हस्बैंड का क्या होएगा? वाइफ का क्या होएगा? बच्चे का क्या हो गया? ए घर का You're opening to bad things. तुम्ही वाईट गोष्टीला दरवाजे उघडताय. Who is your God? तुमचा प्रभू कोण आहे? He's a good God. तो चांगला प्रभू आहे. Amen. आमेन. He will never change. तो कधीच बदलणार नाही. Even if you are bad, he will remain good. जरी तुम्ही वाईट असाल तो नेहमीच चांगलाच राहील. You are faithless, he will remain faithful. तुम्ही विश्वासहीन असाल तो विश्वासू राहील. Amen. Amen. That's the God we serve. आणि अशा प्रभूची आपण सेवा करतोय. It's never God's fault. आणि ही देवाची चूक नसते. It's the church that has not understood आणि मंडळीला अजून the समजलं नाहीये. message of reconciliation. आणि समेटाचा संदेश अजून मंडळीला समजला नाहीये. We have to preach reconciliation. आपल्याला समेट शिकवायचा आहे. Everything is paid for. सर्व गोष्टींची किंमत भरली No आहे. one is the enemy now. कोणी एक तुमचा शत्रू नाही. God wants to be our friend. प्रभूला तुमचा मित्र व्हायचा आहे. Just come and believe. फक्त या आणि विश्वास धरा. Jesus. येशू. Amen. आमेन. We are not condemning them. आपण त्यांना दंडित We are करत not नाही. siding sin and speaking sin is already condemning them. आणि आपण पापाची बाजू घेत नाही. पापाने आधीच त्यांना दंडित केलंय. Sin cannot bring them out of sin. आणि पाप त्यांना पापांना बाहेर आणू हम शकत लोग नाही. sin का preaching किया तो पाप से बाहर नहीं आएंगे. उनका solution है Jesus, grace, आमेन. कृपा. Amen. Amen. The goodness of God. देवाचा चांगुलपणा. That's what is going to turn them from sin to God. आणि हेच त्यांना पापापासून देवाकडे वळवेल. That's what Romans 2:4 says. म्हणून हे रोमकरास 2:4 सांगतं. It's the goodness of God. आणि हा देवाचा When you preach चांगुलपणा how आहे. good God is, आणि जेव्हा तुम्ही सांगता की प्रभू किती how चांगला much He आहे, loves you, किती तुमच्यावर प्रेम करतो, though you are bad, जरी तुम्ही it वाईट is असाल, good to you. तो तुमच्यावर चांगला They will आहे. come running to Him. ते धावत त्याच्याकडे येतील. Amen. आमेन. So wait for good things. आणि मग चांगल्या गोष्टींसाठी Your, वाट your पहा. attitude should be, आणि तुमची मानसिकता अशी I असावी. can't wait to see what God is going to do for me today. आणि आज माझ्यासाठी प्रभू काय करणार आहे मला वाट पाहता येत नाहीये. क्या करने वाला आज? You be excited. आणि तुम्ही एकदम उत्तेजित You असाल. are serving a good God. तुम्ही चांगल्या प्रभूची सेवा That करताय should make you excited. आणि या गोष्टीने तुम्हाला प्रोत्साहित उत्तेजित Something करावं. good is going to happen काहीतरी चांगलं because घडणार I'm serving a good God. कारण मी चांगल्या देवाची You know, बच्चे लोग, सेवा करताय. लहान लेकरं you know, when daddy comes, आणि जेव्हा वडील येतात, daddy, what you brought? Huh? They'll say, not say, अरे daddy तुम आया है क्या? मैं बहुत खुश हूँ. नहीं, पहला हाथ दिखाओ क्या लाया है. They know God, the daddy is good. त्यांना माहिती आहे वडील चांगले आहेत. वो कुछ ना कुछ अच्छा लाता है. Amen. They always expect good. ते नेहमीच चांगल्या They don't गोष्टींची say, अपेक्षा करतात. क्या लाया है? छड़ी लाया है क्या मारने को? ऐसा बोलता है बच्चे लोग. They always expect कुछ ना कुछ लेके आया डैडी ने. Amen. Expecting good because my daddy is good. आणि चांगल्याची अपेक्षा करा कारण माझा वडील चांगले आहेत. That's the way you expect good from God. आणि अशा प्रकारे देवापासून चांगल्या गोष्टींची अपेक्षा धरा. And God wants to show Himself good to you. जर प्रभूला तुम्हाला चांगलं म्हणून He doesn't दाखवायचं want to आहे, show how bad He is. त्याला हे ना दाखवायचं किती वाईट तो That आहे, will turn you away from Him. जेणेकरून तो तुम्हाला त्याच्यापासून वळून That's what टाकेल. Romans 2:4. It's the goodness of God that turns you to Him. आणि म्हणून रोमकरास 2:4 सांगतं की देवाचं When चांगुलपणा God तुम्हाला is त्याच्याकडे good, वळवतं. when God is good, you'll come running to Him. आणि जेव्हा प्रभू चांगला आहे तुम्ही त्याच्याकडे धावत जाल. Amen. This day God will bless me आणि या दिवशी प्रभू मला आशीर्वादित करणार because आहे. God is good, होय प्रभू चांगला आहे and He will be good even today to me. आणि आज देखील माझ्या बरोबर तो चांगलंच And राहणार आहे. anything good happens, आणि काहीतरी चांगलं घडेल be quick to give Him glory. आणि पटकन त्याला गौरव द्या. Be Amen. quick to give credit to God. आणि पटकन त्याला आभार माना, It त्याला could, गौरव it द्या. could be small or big. आणि छोटा असेल किंवा मोठा असेल This is practicing His presence आणि हे always. त्याच्या उपस्थितीची सराव करणं This आहे. keeps your mind on God. आणि हे तुमचं देवावर मन When your ठेवतं. mind is stayed on God, you have perfect peace. आणि जेव्हा तुमचं मन देवावर लागतं तुमच्यात परिपूर्ण शांती असते. Amen. Amen. Look at David. दाविदाकडे पहा If you read Psalms 118:23, आणि स्तोत्र 118:23 जर look वाचलं what he says. पहा तिकडे तो काय The म्हणतो. Lord has done this for me, प्रभूने हे माझ्यासाठी केलंय and it is so marvelous in my eyes. आणि माझ्या नजरेत किती मौल्यवान आणि अद्भुत आहे. You know,
David had a great attitude of faith in this verse. आणि या वचनामध्ये दाविदाची विश्वासाची मानसिकता He's दिसते declaring the goodness of God आणि तो देवाचा चांगुलपणा घोषित and करतो bragging on his goodness, on his faithfulness. आणि त्याच्या चांगुलपणा आणि विश्वासोपणावर तो Oh टिकून my, आहे. परमेश्वर इतना अच्छा है. Amen. See, he's bragging about God's goodness. आणि तो देवाच्या चांगुलपणाविषयी बढाई करताय. Hello? Do you say that? तुम्ही हे पाहताय का Oh, God has done this. की प्रभूने केलंय It's really marvelous. आणि हे अद्भुत आहे It's so beautiful. आणि हे सुंदर आहे. Are you excited? तुम्ही उत्तेजित आहात काय? If God is good to you, you should be excited. जर प्रभू तुमच्यावर चांगलं आहे तर मग तुम्ही एकदम day आशाने should be किंवा हर्षाने joyful. असले पाहिजे, आनंदाने भरले Because पाहिजे, something good will daily happen in your life. कारण रोज काही ना काहीतरी तुमच्या जीवनात चांगलंच घडेल. But you didn't know this. पण तुम्हाला माहित नव्हतं. You're expecting something bad. तुम्ही काहीतरी वाईटांची अपेक्षा करताय. What will happen? काय होईल? अभी क्या होने वाला? अभी ऐसा होने वाला? अभी वैसा होने वाला? मेरा फ्यूचर कैसा? पैसा नहीं. See, you're expecting something bad. तुम्ही काहीतरी वाईटाची अपेक्षा करताय That's why bad is coming, surrounding you. म्हणून वाईट गोष्टी तुम्ही झाकले आहात. God is the one who is the greatest. आणि प्रभू सर्वात थोर आहे And he is good. आणि तो नेहमी चांगला आहे And you should expect only good. आणि तुम्ही फक्त चांगल्याचीच अपेक्षा करा. So he was bragging about God's goodness. आणि मग तो चांगल्या प्रभूच्या चांगुलपणाविषयी बढाई करत होता. Remember, every blessing that comes to you is from God. आणि सर्व आशीर्वाद जे तुम्हाकडे येतात देवापासून आहेत That promotion you got is from God. आणि तुमची बढोतरी देवापासून आहे. Then the Bible says, आणि बायबल सांगत नाही का promotion doesn't come from here and there, it comes from me. आणि जी उन्नती आहे किंवा बढोतरी इकडून तिकडून येत नाही, देवापासून येते. Healing, that's from God. आरोग्य देवापासून आहे. Something good. Someone met you and encouraged you, blessed you, prayed for you, it's from God. आणि काहीतरी चांगलं कोणतरी भेटलं, त्यांनी तुमचं प्रोत्साहन केलं, प्रार्थना केली, हे देवापासून आहे. It's the goodness of God. आणि हा देवाचा चांगुलपणा आहे. Amen. आमेन. You know, I told you yesterday, I think so, no? आणि मी काल सांगितलं That God has assigned ministering angels. की प्रभूने तुमच्यासाठी पवित्र दूत नेमलेत. They know us well. ते आपल्याला चांगलं ओळखतात. Because Holy Spirit told me this mystery that they have been assigned right from the time of conception. आणि पवित्र आत्म्याने हे रहस्य सांगितले की ते तुमच्या गर्भधारणेपासून तुमच्या बरोबर आहे. Not from your birth, तुमच्या जन्मापासून नाही, from the time of conception. गर्भधारणा झाल्यापासून. That's the time our Father sent that Spirit. आणि त्यावेळेस पित्याने आत्मा And पाठवला our Father assigned that angel for you. आणि आपल्या पित्याने पवित्र दूत तिकडे Not नेमले. angel, but angels. एक पवित्र दूत नाही, अनेक दूत. And they are there with you your lifetime. आणि तुमच्या आयुष्यभर ते तुमच्या बरोबर आहेत. Till you leave home, जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही, they go along with you. ते तुमच्या बरोबर जातील. Though there are other angels there, आणि इतर पवित्र दूत देखील आहेत. but your guardian angels go along with you. पण तुमचे सुरक्षेचे पवित्र दूत तुमच्या बरोबर Because they जातील. end their mission. कारण त्यांचा हेतू ते पूर्ण करतात. And they take you home. आणि ते तुम्हाला घरी घेऊन जातात. And there they will tell you in heaven. आणि ते तिकडे तुम्हाला स्वर्गात सांगतील. Not only tell you, now I don't know whether you will accept these things. आणि मला माहित नाही तुम्ही या गोष्टी स्वीकारताल का नाही. They will show you. ते तुम्हाला दाखवतील. Because our Father records every good thing good. कारण आपला पिता सर्व चांगल्या गोष्टींचा हिशोब ठेवतो. They records means it's a live recording. आणि तिकडे रेकॉर्डिंग म्हणजे जसं आपण रेकॉर्डिंग करतो तसं आहे. They will show you. ते तुम्हाला दाखवतील. You were about to meet with an accident. आणि तुमचा अपघात होणार होता. Holy Spirit instructed us before, पवित्र आत्म्याने आम्हाला आधीच सांगितलं and we were ready to protect you. आणि आम्ही तुम्हाला सुरक्षित And they will करण्यासाठी तयार show you, होतो. see this. आणि ते तुम्हाला दाखवतील, पहा. You say, अरे मैंने तो धन्यवाद भी नहीं दिया. मैं सोचा ये मेरा लक है, हाँ? मेरा गुड फॉर्चून है, या मेरा दिमाग है, हाँ? हमने कभी गौरव नहीं किया, धन्यवाद नहीं दिया. ऐसा कितना incidences in your life where you never appreciated, acknowledged, even thank God. आणि अशा कित्येक घटना घडल्या असेल तुमच्या जीवनात जिकडे तुम्ही प्रभूचं कौतुक केलं नाही, त्याचे आभार मानले You नाही. don't remember God in good times. आणि चांगल्या वेळेत तुम्ही प्रभूची आठवण करत Only in नाही. bad times, where are you, God? आणि फक्त वाईट वेळेत प्रभू कुठे आहेस? We don't say, where are you, Lord? That all these good things are happening in my life. Thank you. आणि तुम्ही असं म्हणत नाही की प्रभू तू कुठे आहेस? या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घडत आहेस, तुझे आभार. You know, there's an old song. आणि एक जुनं गीत Look आहे. what the Lord has done. पहा प्रभूने काय केलंय. It speaks about God's goodness. आणि हे प्रभूच्या चांगुलपणाविषयी बोलतं. The more we thank God जितका अधिक for प्रभूचे आभार small मानतो, thing or big thing, छोट्या किंवा मोठ्या गोष्टींसाठी, that's the time when He'll pour more blessings आणि त्यावेळी तो अधिक आशीर्वाद in होतील greater measure. आणि मोठ्या मापात. Because every time you thank Him,
He promotes you. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही त्याचे आभार मानता तो तुम्हाला उंच करतो. Amen. Amen. You're acknowledging. तुम्ही ते कबूल And करा it is His hand. आणि हा त्याचा It हात is आहे, His goodness. त्याचा चांगुलपणा आहे. He will add more to your life. तो अधिक तुमच्या जीवनात भर घालेल. आमेन. So look for opportunities. आणि मग संधींची वाट That पहा even for small things you thank God. की छोट्या गोष्टींसाठी त्याचे आभार माना. Maybe you forgot something, suddenly you remember, thank you, Lord. It's your goodness. आणि एखाद्यास काहीतरी विसरलं असेल पण अचानक आठवण येईल त्याचे आभार माना. See, for small things also. छोट्या Every time गोष्टींसाठी. you think about God, आणि प्रत्येक वेळेस जेव्हा देवाविषयी विचार the करता presence comes. त्याची उपस्थिती येते. When आमेन. you turn your mind and heart to God, presence is there. जेव्हा तुमचं मन हृदय त्याच्याकडे वळवता त्याची We उपस्थिती don't येते. acknowledge His presence. आणि आपण त्याची उपस्थिती कबूल करत नाही, In good ओळखत times, we नाही. never acknowledge. चांगल्या वेळेत आपण त्याला कधीच ओळखत नाही Oh, किंवा luck त्याच्याकडे से वाट सब हो पाहत रहा नाही. है, मेरा होशियारी से हो रहा है, मेरा पगार अच्छा है, मेरा दिमाग अच्छा है, हाँ? गुड फॉर्च्यून है, आणि चांगलं भाग्य असेल असं म्हणता. मेरा हाथ का रेखा है, नसीब मेरा अच्छा है, ये सब के लिए गौरव देगा, मगर प्रभु का कभी गौरव नहीं देंगे हम. हाँ? Only we remember in bad time. आणि फक्त आपण प्रभूला वाईट वेळेतच आठवण करतो. तो प्रभु बोलेगा अरे वाह मेरे को याद कर रहा है, चलो हमेशा ये बैड टाइम्स रहने दो, हमेशा मेरी ओर देखते रहेगा ये. हाँ? Is it good? हे चांगलं आहे का? If you're not excited, जर तुम्ही एकदम हर्षित then नसाल that shows you don't know that God is good. याचा अर्थ तुम्हाला माहित नाही की प्रभू चांगला आहे. Now change your mind from this new year. आणि या नवीन वर्षामध्ये तुमचं मन बदला Acknowledge that He is good. आणि ओळखा की तो चांगला आहे. Thank Him for everything. सर्व गोष्टींसाठी आभार माना. Anything that good happens, say thank you, Lord. आणि कुठली चांगली गोष्ट घडते प्रभू धन्यवाद. And thank you. You know, every day I thank God for my wife. आणि रोज माझ्या पत्नीसाठी मी धन्यवाद Thank देतो. God for our family. माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद देतो. Naming even one of them. आणि एकेकाचं नाव घेऊन I thank you for the church. मंडळीसाठी धन्यवाद. I thank you for all the good things that people are doing. आणि जे चांगल्या गोष्टी लोक करत आहेत त्यासाठी धन्यवाद मानतो. It is a good hand. आणि हा त्याचा चांगला हात आहे. You do that. तुम्ही असं करा You see how God will promote you. की पहा तुम्ही प्रभू तुम्हाला कसं उंच God करेल. will not allow bad things to come in your life. तुमच्या जीवनात वाईट गोष्टी तर येऊ देणार नाही. Because you're expecting good things, not bad things. कारण तुम्ही चांगल्या गोष्टींची अपेक्षा करताय वाईट गोष्टींची Amen. नाही. It is Amen. upon us. हे आपल्यावर आहे. तुम क्या expect कर रहे हो? अगर प्रभु अच्छा है बोलता अच्छा ही expect करो ना. Amen. If he's bad, then you expect bad. जर तो वाईट असेल मग वाईटची Religion अपेक्षा has करा. shown God in a bad picture, आणि धर्माने प्रभूला एक वाईट चित्र दाखवलंय putting fear and condemnation in you. आणि तुमच्यामध्ये भीती आणि दंडाज्ञा घालून. That's why you're receiving all this. The devil enters the scene and brings all this bad into your life. आणि सैतान या चित्रात येऊन सर्व वाईट गोष्टी तुमच्या जीवनात घडून आणतो. Even a small idea you get. आणि छोटी कल्पना जरी तुम्हाला आली, Thank you, Lord, for that idea. धन्यवाद प्रभू त्या कल्पनेसाठी. I know it came from you. मला माहिती आहे ही तुझ्यापासून आली. I would have never thought this. मी असा विचार केला नसता. Maybe you finished your project before time. आणि एखाद्यास तुम्ही तुमचं काम वेळेच्या आधी संपवलंय. Lord, thank you प्रभू धन्यवाद for your goodness. तुझ्या चांगुलपणासाठी. Amen. Amen. When you reach your office, जस्ट तुमच्या ऑफिसला तुम्ही say जाता, thank you, Lord. बोला धन्यवाद प्रभू येशू. When you reach home, जस्ट घरी येता, thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू. God will promote you. प्रभू तुमची उन्नती करेल. Amen. Amen. He will not allow any bad things to come to you. आणि कुठल्याही वाईट गोष्टी तुमच्याकडे येऊ देणार नाही. God is constantly working whether you know it or not. आणि प्रभू सतत काम करताय, तुम्ही जाणो किंवा तुम्हाला न जाणो, But He is constantly working, doing something good. पण तो सतत काहीतरी करत आहे, चांगलंच करत आहे. Amen. Amen. He's not doing something bad. तो काय वाईट काय करत नाहीये. कुछ ना कुछ तो अच्छा करते ही रहता है. Amen. साल में एक बार नहीं, दिसंबर को या जनवरी 1 को, ऐसा नहीं है. Every moment of your life is just doing good. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये तो चांगलंच काहीतरी Being the करताय right kind of people, आणि योग्य प्रकारचे लोक तो घेऊन येतो. doing something or the other, but only good. काही ना काहीतरी करत असतो पण फक्त चांगलं. Amen. Amen. Don't expect bad from good God. आणि एका चांगल्या प्रभूपासून वाईटाची अपेक्षा करू नका. That's the way you open your life for goodness to enter your life. आणि अशा प्रकारे त्या चांगुलपणाला तुमच्या जीवनात तुम्ही येऊ देता. तुम्हारा माइंड में यही रहने मांगता अच्छा ही हो रहा है मेरा जीवन. Amen. कुछ ना कुछ तो प्रभु कर रहा है. आज कुछ ना कुछ चमत्कार करेगा. आज मुझे कुछ ना सरप्राइज दिखाएगा. कुछ ना कुछ अचानक होने वाला. You know, God gave me a message on suddenlies. आणि प्रभूने मला एक अचानक याविषयी संदेश दिला. I didn't give, many years back He gave me. अनेक वर्षापूर्वी मी तो दिला. The suddenlies of God. देवाचा अचानकपणा.
Suddenly he's going to do something. अचानक तो काहीतरी करणार Are आहे. you expecting it? तुम्ही याची अपेक्षा करताय का? Are you believing it? तुम्ही विश्वास धरताय का? That's very important. आणि हे महत्वाचं आहे. मुझे मालूम है सडनली कुछ ना कुछ तो करने वाला प्रभु. Amen. महान चमत्कार मेरे जीवन में करने वाला. Amen. Because there is the suddenlies of God. आणि अशा देवाचा अचानकपणा देखील आहे. That's what Holy Spirit gave me. Suddenlies of God. आणि म्हणून पवित्र आत्म्याने असा संदेश दिला, देवाचा अचानकपणा. Expect suddenly. अचानक तुम्ही अपेक्षा करा. Sudden finance. अचानक आर्थिक आशीर्वाद, Sudden blessing. अचानक आशीर्वाद, Sudden out of your problem. आणि अचानक समस्येतून बाहेर येणं, Sudden healing. अचानक आरोग्य. It is possible. आणि हे शक्य आहे. Amen. Amen. Suddenly everything becomes good. आणि अचानक सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. That's what God is. आणि असा आपला प्रभू आहे. He's a good God. तो चांगला परमेश्वर आहे. Amen. Amen. Don't never allow religion to rob this goodness of God from you. देवाचा चांगुलपणाला या धर्माला चोरू देऊ नका. Amen. Amen. Like the prodigal son. जसा उधळा पुत्र, He never saw his father good, आणि त्याने त्याच्या पित्याला चांगलं म्हणून पाहिलं नाही, but for his father he remained his son. पण त्याच्या पित्यासाठी तो पुत्र म्हणूनच राहिला. When he was there in home, तो घरी असताना when he was lost, जस्ट तो गमावला होता my तेव्हा देखील son was lost. माझा मुलगा हरवला He होता. didn't say my servant was lost. तो असं म्हणाला नाही, माझा चाकर हरवला होता, My son, माझा पुत्र. तुम भी होगा मेरा बेटा है. Amen. Amen. He was dead. तो मृत होता, My son माझा मुलगा. is alive. My son. माझा मुलगा आज जिवंत आहे. That identity God never removes. आणि ती ओळख प्रभू कधीच काढत नाही. He always looks at you as his son. तो नेहमी तुम्हाला त्याचा पुत्र म्हणून पाहतो. But how do you look? पण तुम्ही कसं पाहता? People are changing your identity आणि लोक तुमची ओळख बदलत आहे by the way of religion kind of messages. आणि धर्माच्या संदेशांनी. Oh man, it's not God. आणि हा प्रभू नसतो. What are you hearing? It's तुम्ही- very important. तुम्ही काय ऐकता हे महत्वाचं आहे. People have developed a slave mentality. लोकांनी चाकराची मानसिकता तयार केली आहे This calls for a celebration. आणि हे एक साजरा करण्यासाठी मागणी करताय. तुम प्रभु के पास आए तो celebration. Amen. Father के पास prodigal son आया तो celebration. Look at this. पहा, Doesn't mean because तुम award लेके आए, अच्छा award लेके आए, चलो celebrate करो. ऐसा नहीं है. मैं भिखारी हो क्या है? Celebration. Hello? Amen. If you don't understand, you will not celebrate. जर तुम्हाला समजलं नाही मग तुम्ही साजरा You will करणार not नाही. enter into celebration. तुम्ही त्या साजरा करण्यामध्ये प्रवेशच करणार Look नाही. at the prodigal son, elder brother. आणि त्या उधळ्या पुत्राच्या थोरल्या भावाकडे पहा, Look at his mentality. त्याची मानसिकता पहा, Look at the information he had. आणि जी माहिती त्याच्याकडे He होती पहा. didn't enter into celebration. त्यांनी साजरा करण्यामध्ये प्रवेशच He केला नाही. remained outside तो celebration. साजरी करण्याच्या बाहेर होता. अंदर रह के भी बाहर दाओ, अंदर रह के भी मौज नहीं कर सका हो. तो उसका बाप बोलता है, बेटा ये बोलता है, पिताजी मेरे को कुछ नहीं मिला. पिताजी बोलता है, जो भी मेरा है वो सब तेरा है, Amen. तेरे को कभी समझ में आएगा. तू एंजॉय नहीं किया क्योंकि तेरे को समझ में ही नहीं आया. Say this. पहा, It's not the father not giving. आणि पिता देत नव्हता असं नाही. तुम्हारा इंफॉर्मेशन ही गलत है. That's why we are not getting blessings. म्हणून आपल्याला आशीर्वाद मिळत नाही And we blame God. आणि आपण देवाला We दोष blame लावतो, everyone. सर्वांना दोष लावतो. Don't let anyone change the identity. आणि कुणालाही ती ओळख बदलू देऊ नका. Amen. Amen. Stick to it. त्याला धरून राहा. Even when I'm bad, God is good. आणि जरी मी वाईट असेल, प्रभू चांगलाच आहे, He doesn't change. तो बदलत नाही. I change. मी बदलेन. Amen. And be bold पण धीट to राहा, come to God. देवाकडे You या. don't have to fear. तू घाबरायची गरज नाही. The devil is defeated. सैतान हरलेला The आहे. devil has no power. सैतानकडे सामर्थ्यच नाहीये. Holy Spirit told me आणि पवित्र the आत्म्याने devil has no right to rule on this earth. आणि सैतानाला या पृथ्वीवर राज्य करण्याचा हक्कच नाहीये. उसको हक ही नहीं. Why? One day I was asking the Lord. आणि का मी एक दिवशी प्रभूला विचारत होतो, Some people were saying, some Christians were saying, आणि असे काही ख्रिस्त लोक we म्हणत होते, must respect the devil. आणि आपण सैतानाचा मान केला पाहिजे. Some Christians were saying that. आणि असे काही ख्रिस्त लोक म्हणतात, You cannot say you kick him out. ते असं म्हणत नाही त्याला हकलून लावा. ऐसा नहीं बोलने का. जाओ बाहर ऐसा बोलो. हकल देता हूँ ऐसा नहीं बोलने का. हम क्रिस्ती लोग हैं. I asked Holy Spirit मी पवित्र आत्म्याला विचारलं and he gave me a message about it. आणि त्याविषयी एक संदेश दिला, They are not right. आणि ते योग्य They, नाहीये. they don't know. त्यांना माहित नाही. You can kick him out. तुम्ही त्याला हकलून लावू शकता. That devil touched our Jesus. आणि त्या येशूने आपल्या येशूला स्पर्श He केला made them to spit on the Son of God. आणि लोकांना
देवाच्या पुत्रावर थुंकायला लावलं. उन लोग ने उसको मार दिया, ये डेविल इन्फ्लुएंस करके. You know, in the kingdom of the devil, there's no love. आणि सैतानाच्या राज्यात प्रीती नाहीये They don't recognize love. आणि ते प्रीतीला ओळखत पण नाही. Let me tell you, Satan doesn't like any of his demons. आणि सैतान त्याच्या कुठल्याही दुरात्म्यांना पसंत करत नाही. नहीं पसंद, प्रेम नहीं करता है वो. They're not serving him because they love him आणि त्याच्यावर प्रेम करतात म्हणून सैतानाची ते सेवा करत नाही or because he loves them. किंवा सैतान त्यांच्यावर प्रेम करत असंही नाहीये. They serve him out of fear. आणि ते भीतीने त्याची सेवा करतात. उनको टॉर्मेंट कर सकता हो. अभी उनको सब समझ में आया ये कौन है और प्रभु कौन है, मगर बहुत लेट हो गया. जजमेंट इज डन. न्याय झालेला आहे. नाउ दे कैन डू नथिंग. आता ते काही करू दे शकत नाही डोंट लाइक हिम. आणि ते त्याला पसंत करत नाही. आउट ऑफ फियर दे सर्व हिम. भीतीने त्याची सेवा ते करतात. आमेन. So don't wait for only big things to happen, then I'll thank God. No. आणि अशा मोठ्या गोष्टी होण्यासाठी वाट पाहू नका आणि मग त्याचे आभार माना असं करू नका. Don't overlook even little things that God does for you. आणि जे छोट्या गोष्टी प्रभू तुमच्यासाठी करतो त्याला दुर्लक्ष Yes, करू नका. when you keep thanking for the small thing, great things will happen. आणि जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींसाठी आभार प्रदर्शन करता मोठ्या गोष्टी नक्कीच घडतील. Amen. Amen. अगर तुम छोटा छोटा को धन्यवाद देता, तुम देखो तुम्हारे जीवन में एक बड़ा चमत्कार हो जाए. Amen. Expect great things. आणि मोठ्या गोष्टींची अपेक्षा धरा. We have a great God. आणि आपला महान परमेश्वर आहे वो कंजूस नहीं, He's the owner, आणि तो मालक आहे not the steward. आणि तो कारभारी नाही आहे. Heaven is the lavish way He's going to bless you. आणि स्वर्गामध्ये उघडरित्या आशीर्वादित तुम्हाला करणार आहे. I share some of the things with my wife आणि माझ्या पत्नीबरोबर काही गोष्टी मी सांगितल्या and some of the close people. आणि काही जवळच्या Do लोकांना. I don't share it generally. जर मी सर्वसाधारणपणे सांगत नाही. Lavishly He'll bless you. आणि उघडरित्या. Amen. आमेन. He has made for you streets of gold, आणि तुमच्यासाठी सोन्याचे रस्ते त्याने तयार केलेत giving you big mansions. आणि मोठमोठे महाल त्याने तुम्हाला दिलेत. Amen. Amen. Even the person who has surrendered his life during the death bed, he will get a mansion. आणि एका व्यक्तीने जे मरण्याच्या बिछानाच येशूचा स्वीकार केला त्याला देखील महाल मिळेल. The Bible says even if you give a cup of cold water, you will not lose your reward. आणि बायबल सांगते जर तुम्ही एखाद्याला प्याला थंड पाण्याचा प्याला दिला तुम्ही तुमचे प्रतिफळ गमावणार No नाही. one can escape being rewarded by God. आणि देवापासून प्रतिफळ मिळाल्यापासून कोणीही चुकणार नाही. Amen. Amen. I told you last time, आणि मागच्या वेळेस मी सांगितलं even if you give a smile, जरी तुम्ही हसला, even if you prayed for someone, कोणासाठी प्रार्थना केली, even if you arranged the chair, तुम्ही फक्त खुर्च्या मांडल्या, no one may see it, कोणी पाहिलं नसेल, but God has recorded it. पण प्रभूने ते हिशोब मांडलाय And accordingly, He will put reward on you. आणि त्याविषयी तो तुमच्यासाठी प्रतिफळ घालेल And all the saints will run after you, आणि सर्व संत तुमच्या मागे धावतील seeing that preciousness of God on you. आणि तुमच्यावर देवाचा They will मौल्यवानपणा ask पाहून you, क्या किया तुमने? कि परमेश्वर ने तुमको ये चमत्कार दिया है, ये चमकने वाला चीज दिया है. क्या किया तुमने? नहीं कुछ नहीं, मैं तो सादा ठंडा पानी दिया उसको. अरे बाप रे, उसके लिए भी रिवॉर्ड दिया. हाँ Amen. नहीं, मैं तो सोचा मैं बिली ग्राहम होने का, ओरल रॉबर्ट्स बनने का, हाँ केनेथ हेगन बनने का. मेरे को क्या मालूम था ऐसा सादा काम भी किया तो इतना बड़ा रिवॉर्ड मिलने का. मैं तो बैठा था चर्च में आके, तुम लोग करो मैं बैठा हूं. हेलो, थिंक अबाउट दिस. याविषयी विचार करा थिंक इट वेल. आणि व्यवस्थित विचार करा. You all have talents. तुम्हा सर्वांकडे गुण आहेत. Amen. Amen. Look at this body. आणि या शरीराकडे पहा. Every part of the body is gifted, आणि या शरीराचा प्रत्येक भाग कौशल्याने भरलाय is talented. आणि ते गुणी आहे. Amen. आमेन. एक भी spectator नहीं है. Amen. Even the things that are not seen, आणि ज्या गोष्टी दिसत नाही the veins and nerves, आणि जे नसा they are so precious, important. आणि ते किती महत्वाचे आणि मौल्यवान आहेत. एक भी उधर प्रॉब्लम आया तो पूरा पैरालिसिस हो जाता है. Isn't it? होय की It's नाही. not seen, आणि तो दिसत नाही but they're most important. पण ते महत्वाचे आहेत. They're all working ते सर्व काम for this करतात one person. या एका व्यक्तीसाठी. All are working सर्वजण काम करतायत just for this person. फक्त एका The same way, व्यक्तीसाठी. all are working for this person. That is you. म्हणून तुम्ही सर्वजण त्या व्यक्तीसाठी एका व्यक्तीसाठी काम करताय. तुम्हारा आंख देख रहा है, हाथ काम कर रहा है, पैर Amen. चल रहा है, ये कर रहा है, डाइजेशन उसका काम कर रहा है, किडनी उसका काम कर रहा है, लिवर उसका काम कर रहा है, आंख उसका काम कर, सब अपना अपना काम कर रहे हैं तुम्हारे लिए.
ताकि तुम अच्छे रहे. The Bible says you are the part of the body of Christ. आणि बायबल सांगतो तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहात And you are all gifted. आणि तुम्ही सर्वजण गुणी आहात And whatever you do, आणि जे काही तुम्ही you करता do for Christ. तुम्ही ख्रिस्तासाठी करताय. Amen. आमेन. You do for Christ. तुम्ही ख्रिस्तासाठी करताय Whatever small things you do, आणि छोट्या गोष्टी तुम्ही you करत do for असाल Him. तुम्ही त्यासाठी Because करताय you are the body of Christ. कारण तुम्ही ख्रिस्ताचे शरीर Don't think आहात. I'm doing for him or he, her. मी नहीं, असा नहीं, विचार करू यासाठी त्यासाठी मी करताय. नहीं, मैं नहीं करूंगा. अरे तुम हमारे लिए नहीं कर रहा है, प्रभु यीशु के लिए कर रहा है. Amen. आमेन. छोटा बड़ा नहीं है काम. You're all doing for him. आपण सर्वजण त्यासाठी करत आहोत For him. त्याच्यासाठी. Don't look at man and do. मनुष्याकडे पाहून Whether करू they नका. appreciate you or not. कौतुक करो की न करो They look at you or not. ते तुमच्याकडे पाहो न पाहो The Lord is looking at you. प्रभू तुमच्याकडे पाहत आहे. Amen. आमेन. And you cannot escape being rewarded. आणि तुम्हाला प्रतिफळ मिळाल्यापासून तुम्ही चुकणार नाही. Amen. आमेन. The Creator has said, निर्माण करता असं His म्हणतो plans are good for you. आणि त्याच्या योजना तुमच्यासाठी चांगल्या आहेत And even to give you a good future. आणि एक चांगलं भविष्य देण्यासाठी देखील Expect a good future. आणि एक चांगल्या भविष्याची अपेक्षा करा Expect a good end. आणि चांगल्या अंताची अपेक्षा Say, करा. look at this. आमेन. What are you open to? आणि कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही उघड आहात. If you are shown God in a wrong way, जर चुकीच्या दिशेला you'll तुम्ही be प्रभूला open to दाखवताय condemnation. जर दंडात्मकडे तुम्ही पाहताय You'll be open to fear. मग तुम्ही भीतीकडे उघड You'll be असाल open to punishment. तुम्ही शिक्षेसाठी उघड You'll be असाल open to judgment. न्यायासाठी तुम्ही उघडे असाल Because you've been shown God in a wrong way. कारण तुम्हाला प्रभू एका चुकीच्या पद्धतीने That's दाखवलाय why you cannot believe good. म्हणून तुम्ही चांगल्यावर You भरोसा cannot ठेवत नाही believe that good will happen. आणि तुम्ही विश्वास ठेवत नाही चांगल्या गोष्टी घडतील That blessing will come. आशीर्वाद येतील That healing will come. आरोग्य येईल You're not believing. तुम्ही विश्वास धरत नाहीये Because the wrong picture you have been shown. कारण जे चुकीचं चित्र तुम्हाला दाखवले देवाविषयी. Amen. But I believe from today, पण आज मी विश्वास धरतो आजपासून expect good. चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा Expect healing. आरोग्याची अपेक्षा करा Expect blessing. आशीर्वादांची अपेक्षा करा Expect to be great. आणि महान गोष्टींची अपेक्षा Expect करा your future to be good. आणि अपेक्षा करा भविष्य चांगलं असेल Amen. Amen. I'm going to give thanks for anything, everything. आणि सर्व गोष्टींसाठी मी प्रभूचे आभार मानणार आहे Not for, but in everything. पण त्यासाठी नाही तर त्यामध्ये मी प्रभूचे आभार मानणार आहे. Amen. आमेन. I don't have much time. We have the अधिक Lord's वेळ Supper नाही. today. आणि आज प्रभू भोजन आहे You know, I'll continue this message because there are many things still I have to speak to you. आणि हा संदेश मी चालू ठेवेन अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत I've written a very big message about this, आणि याविषयी एक मोठा संदेश लिहिलाय and I'm happy to show God as a good God. आणि मी आनंदी आहे प्रभूला एक चांगला प्रभू म्हणून दाखवण्यासाठी. Amen. Amen. I love to show God as good. आणि मला आवडतं प्रभूला एक चांगला प्रभू म्हणून That's what the दाखवण्यासाठी. Bible says. Taste and see that the Lord is good. आणि म्हणून तर प्रभू बायबल सांगतं की प्रभूची चव घेऊन पहा की तो चांगला आहे की नाही. टेस्ट किया है क्या परमेश्वर अच्छा है? Amen. कभी भी गलत मैसेज मत सुनो. गुडनेस ऑफ गॉड सुनो. देवाचा परमेश्वर चांगुलपणा कितना ऐका. अच्छा है Amen. वो सुनो Amen. और तुम एक्सपेक्ट करेगा अच्छाई और प्रभु को तुम खुश करेगा कि प्रभु wants to express himself good to you. आणि प्रभूला तुम्हाला एक चांगलं म्हणून सादर करायचं आहे. Amen. Amen. He wants you to experience good. आणि त्याला हवंय तुम्ही त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. You don't know how much he loves you. तुम्हाला माहित आहे तो तुमच्यावर किती प्रेम करतो. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया.